तुमचा तुमची गॅरंटी तुम्हाला आहे का? तुम्हाला बी नाही, मला बी. त्याचा धंदा आहे, त्याच्याकडे लायसन्स आहे, काय केलं काय नाही. काका तुम्हाला बदनाम केलं जाते? 100% याच्यात राजकारण आहे, त्यांनी चौकशी मागावी ना. परंतु काका संघाचा अध्यक्ष आहे, काका पक्षाचा अध्यक्ष आहे, हे आहे ते आहे, हे बोलणं ते आहे का नाही, हे सगळं राजकीय चाललेले आहे. त्यांनी त्याच्यात बोलायचं काय पाहिजे, त्याची चौकशी हो. जो गुन्हेगार असेल त्याला सजा होईल, याच्यासाठी त्यांनी भांडावं. तो विष्णू काकाचा पुतण्या आहे आणि विष्णू काका असा आहे, विष्णू काका तसा आहे, अमुक येईल तमुक येईल. जिल्ह्यातील संघामध्ये काकांनी काम केलं आणि जिल्ह्यातील संघात काम केलं 7 वर्ष. तुम्ही त्यांच्या कामगाराला विचारा काकाचं काम कसं होतं. मी पक्षाचा आज एवढ्या वर्ष अध्यक्ष आहे. मी प्रत्येक वेळेला माझ्या विरोधी ते लढलेच मागच्या वेळेला जिल्हा दूध संघाला का पडले ते आलं लक्षामध्ये पडलेत ना. ते तुम्हाला बदनाम करण्याचं कारण काय असेल? हे बघा, विषय असा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. ते त्यांचं एकेकाळी तुम्ही चांगले मित्र होते ना. हे बघा, एक तुम्हाला सांगतो मी, कृतज्ञता ही माझ्या जीवनातली गोष्ट नाही. अन्याय होईल, मिळेल काही, न मिळेल काही, परंतु ज्यांनी चड्डी फाटलेली होती, ज्यांनी तुम्हाला मोठं केलंय, त्यांच्या विरोधात तुम्ही जाता. तुमची नक्की काय, तुम्ही सांगितलं मी देवासारखं पुसतो, गंध लावतो, दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. अरे त्यांच्यावर तुमची जीभ चालते. आमच्याकडे संस्कृती आहे. आज देखील साहेबांनी जरी पक्ष अजितदादांच्या पक्षात जरी गेले तरी पवार साहेबांना कधी बोलले नाही. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, सगळं दिलं, मदत दिली, सगळी दिली. काय द्यायला पाहिजे होतं तुम्हाला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला? आम्ही तेच म्हणतो. अरे आम्ही तर एक सर्वसामान्य कुटुंबातली अल्पभूधारक शेतकऱ्यांची पोरं, त्या वेळेला डेअरिंग करून काही ना काहीतरी आम्ही करतो, बिझनेस करतो, 4 लोकांना रोजगार देतो. जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते का? जाणीवपूर्वक केलं जाते ते. सर तुम्ही मला एक सांगा, आपलं कोण आहे म्हणजे का आपले व्यवहार काय त्याच्यासोबत? गाडीचा व्यवहार नाही. तुम्हाला जर त्याच्या माझ्या बँक स्टेटमेंट मध्ये एक जरी एंट्री दिसली तुम्ही म्हणाल ती सजा भोगेल तुमची. तुमच्या गाडीमध्ये असत ते असं म्हणतात? अजिबात माझ्या गाडीमध्ये नसतं. हे बघा माझ्याकडे ना, जाणीवपूर्वक मी सार्वजनिक, एक मिनिट, मी सार्वजनिक जीवनातला माणूस आहे. माझ्याकडे कुणी बी येऊ शकतं, कुणी बी येऊ शकतं. नाही, परंतु ज्याच्यावर वारंवार 2-3 गुन्हे दाखल झाले असे व्यक्ती तुमच्याकडे येतो म्हणजे काय? एक मिनिट तुम्हाला मी सांगतो. असं मी जनतेचा, समजा ज्या वेळेला मी जनतेचं नेतृत्व करतो त्यावेळेला दारू विकणारा सुद्धा माझ्याकडे येतो. आलं का लक्षात? मटका खेळणारा बी येतो. रात्रीचं संध्याकाळी दारू पिऊन मला फोन करणारे किती लोक आहेत. जिल्हा परिषद आणि विधानसभेला तुम्ही विरोधकांच्या विरोधात बोलले म्हणून हा डाव केला जातो. 100%. कूलर मध्ये काय येतो तो माणूस संदीप लोढा? आपल्या जे शेतकरी केंद्र आहेत कात्रजचं, मनसरला, या ठिकाणी तो सतत का असतो? अजिबात नसतो तो, अजिबात तो नसतो. काही काम असेल तर तो येत असेल तिथं, परंतु सगळंशी प्यायला येईल, ताक प्यायला येईल. तिथं आमचं सेंटर आहे, तिथे दररोजचे 500 लोक तिथं व्हिजिट करतात. त्याला आपण म्हणू शकतो का तू इथं ताक पिऊ नको म्हणून? लोढा आणि तुम्हाला जास्त टार्गेट केलं जाते या हे बघा, विषय असा आहे, याच्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाही. लोढाची माझी गाडीची सुद्धा एक सुद्धा त्याच्या बँक अकाउंटला माझी एंट्री सापडली तर मग तुम्ही मला बोला. सुशांत हिंगे आणि तुम्ही काका पुतण्या, तुम्ही म्हणाले तो माझा एक पुतण्या नाही. मिनिट, तुम्ही मला सांगितलं काय होतं ते सांगा. की ज्या वेळेला आता विषय असा आहे की एवढे मोठे नातेवाईक आहेत किंवा एवढी मोठी फॅमिली आहे आणि त्याचं वय काय कमी नाही, तो 35-40 वर्षाचा आहे, बरोबर आहे. त्याला मी विचारलं, तो म्हणला मी स्किम मिल्क पावडरचा बिझनेस करतो, मी लायसन काढलेले, लायसन करून मी माझा धंदा करतो, अनेक लोक धंदा करतो, त्याच्याप्रमाणे तो करतो. आता नेमकं त्यांनी काय केलंय हे चौकशीत निष्पन्न दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. 100% झाली पाहिजे. तर मथुरा डेअरी ही आपली असं म्हटलं जातं. मथुरा डेअरी बंद होऊन 7-8 वर्ष आता काय दुसरं ग्रो प्लांट आहे असं म्हटलं जातं. जळगाव वगैरे पाहिलं तुम्ही कोट्यवधीच्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. हे बघा, एक मिनिट, आता शरद बँकेमध्ये जा आणि तिथं जाऊन बघा काका हिंगेवर किती कर्ज आहे. आलं लक्षात? माझ्या जमिनीचे लिलाव झाले, घराचा लिलाव झाला, सगळी प्रॉपर्टी मला ऐकायला लागली. मी जर भ्रष्टाचार करून पैसे कमवले असते तर असली परिस्थिती माझ्या आली नसती. आलं लक्षात? मी काय असं 100-200 एकरचं मालक झालेलं नाही. जे झालेत ना त्यांनी पाहावं ते. सर आता दूध संकलनामध्ये कात्रजच्या किती गट आली एवढ्या 4-5 दिवसात? बघा, फार काही गट आले नाही. ज्याचं 8-3च्या खाली दूध आहे
ते कात्रजला स्वीकारलं जात नाही. सगळ्याच प्लॅन्टवर स्वीकारलं जात नाही आजपर्यंत. पूर्वीपासूनच पूर्वीपासूनच आज जे तुमच्यावर आरोप झाले ते बोलू द्या त्यांना. हे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की शासनाचा नियम आहे 3283चा 3283चं दूध स्वीकारलं जाईल. याच्या खालची जी ग्रेड आहे ती स्वीकारली जाणार नाही. तुमची शेवटची प्रतिक्रिया काय असेल? विरोधकांना काय अहो संदेश किती द्याल? दूध झाले आता कमी तेवढं सांगा ना. काही Please जरा नाही, माझं कसं झालं तुम्ही विचारा. तुम्हाला मी सांगतो साधारणतः कात्रजचं फार कमी नाही झालं. कात्रजचं 21,000 लिटर स्वतःचं संकलन आहे. त्याच्यामध्ये 100-200चा फरक पडला. बाकी काही फरक पडलेला नाही त्याच्यामध्ये. कात्रज दूध संघाची चौकशी व्हावी असे अनेक आमदार मागणी करतायत ती काय? चौकशी सुरू पण आहे. अहो, एक मिनिट ऐका. विषय तो कुणी तक्रार केली मंत्र्यांकडे, भुजबळ म्हणून कोणतरी आहे, त्यांनी तक्रार केली मंत्र्यांकडे. मंत्र्यांनी वरून पाठवलं की बाबा याची तुम्ही चौकशी करा. ते पत्र आले कात्रजमध्ये आणि हे चालू राहतं. जे समिती स्थापन एक श्रीखंडे म्हणून अधिकारी आहेत. ते करतात ना चौकशी. बरं त्याच्यामध्ये असं आढळून आलंय का की ज्या अस्तित्वातच नाही संस्था त्यांच्या नावाने दूध कात्रज घेतंय आणि त्यांना पैसे देतंय प्रत्यक्षात दूध- असं होऊ शकत नाही. हो, तिथं ऑडिट आहे, इंटरनल ऑडिट आहे, गव्हर्नमेंट ऑडिट आहे. कितीतरी 3-3 ऑडिट होतात त्या संघाची. असं कुठे होत असतं का? ज्याच्याकडे दूध नाही त्याला पगार दिला जातो, असं कुठे होत असतं का? पण सुशांत हिंगे आणि तुमचे संबंध कसे आहेत? हो, मी राहतो पुण्यात, बरोबर आहे. तो राहतो मंचरला, त्याचे आई वडील राहतात अवसरीला. आलं लक्षामध्ये. संबंधाचं काय? संबंध म्हणजे आता तुम्ही सांगतो 30-40 वर्षाचं पोरगा असल्याच्या नंतर त्याचा संबंध म्हणजे काय असणार? संबंध तुम्ही विरोधकांचे संबंध काढले त्यामुळे आता हे संबंध जोडले जात आहेत का? 100% त्यांचे संबंध. त्यांनी सांगितलं होतं मा कोण लागत नाही. तुम्ही राजीनामा देणार का? हे सगळे आरोप तुमचा पुतण्याच निघालाय. हे बघा, पुतण्या जरी निघला, आलं का लक्षात, तो जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होईल, त्याला शिक्षा होईल, त्यावेळेला मी तो विचार केला. आज मला त्याचा विचार करायचे काय कारण? बरं आता हे जे तुकाराम मुंडेची कारवाई करतात त्याचं जनतेतून कौतुक होतंय, तुम्ही कसं पाहता? मी अत्यंत त्यांच्याकडं पॉझिटिव्हली बघतो की त्यांनी ही कारवाई केलीच पाहिजे. त्याच्याबद्दल माझं दुमत काही नाही. फक्त माझं मत आहे, जो मगाशी एका शेतकऱ्यांनी जो विषय मांडला अरुण बांगर यांनी, की गाई जे दूध देते ही गाईला काय खाद्य घातलंय त्याच्याप्रमाणे त्याचा फॅट आणि एसिड बसतो. ज्या जादा दुधाच्या गायी आणि ज्याच्याकडे एकच गाई आहे त्याला प्रश्न निर्माण होतो की बाबा आता हे कमी करत चाललं, त्याचं दूध मागं जाते. आज मागं जाते दूध. म्हणजे प्रत्येक कलेक्शन सेंटरची जे आहे ज्याच्याकडे ज्यादा गायी आहेत त्याचा ॲव्हरेज काहीतरी बसतो. तसा की एखादी गाई 12 असते, एखादी तिचा फॅट ज्यादा बसते, जी गाय नवीन विलेली आहे तिची कमी फॅट बसते. मग ते एकत्रित त्यांचं ते होतं. परंतु ज्याच्याकडे एक गाई 2 गाय त्याला काही पर्यायच नाहीये ना. आता किती संपलत होते आपलं सर्वच पुढे आपल्या बलकुलरला याला ह्याच्या नंतरच्या अवसरीच्या 21,000. सर आता मला सांगा का इतर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.